बघा, काल आपण 2021 ची जी प्रश्नपत्रिका होती सीटेटची, पेपर 1 ची, म्हणजे पेपर आणि एक पेपर 2 यासाठी एक सारखेच प्रश्न असतात. त्यामुळे वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही. नाहीतर मग 1 ची सोडवली, मग 2 वाल्यांनी बघू नये का? असा प्रश्न काहींना निर्माण होतो. तसं नाही. कारण 1 चे प्रश्न 2 ला पण येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने बघा, आपण काही प्रश्न बघितले होते. आपलं टॉपिक ज्यांनी वाचलेले ते उत्तर बरोबर देतील. आता एक समावेशी कक्षा में एक समावेशी कक्षा में डॅश डॅश पर जोर होना चाहिए. म्हणजे समावेशी कक्षामध्ये कशावर जोर असेल या संदर्भात आलेला प्रश्न आहे. बघा, 2 प्रश्न समावेशी कक्षावर, 3 प्रश्न बघायला भेटले आपल्याला या प्रश्नांमध्ये. पहिलं काय बघितलंय? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? प्रदर्शन उन्मुखी. प्रदर्शन उन्मुखी. प्रदर्शन उन्मुखी म्हणजे विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले याचं प्रदर्शन करायचं. असं करायचंय का? अजिबात करायचं नाही. म्हणजे काय झालं, हे ऑप्शन खूप तुमचं कटलं. बरोबर आहे का नाही? विद्यार्थ्यांना असं बनवायचंय का तुम्हाला प्रदर्शन उन्मुखी, का फक्त मार्क चांगले मिळवले पाहिजे यासाठी विद्यार्थी घडवायचे आहेत का? अजिबात नाही. हे कटलं. दुसरं काय म्हटलंय? अवि अविभेदी समरूपी निर्देशो. म्हणजे तुम्हाला काय ते काय निर्देशो म्हणजे ते आज्ञाकारी किंवा काहीतरी अविभेदी समरूपी, म्हणजे ज्याच्या आज्ञाकारी असे काही मुलं घडवायचे आहेत का तुम्हाला? अजिबात नाही. कारण समावेशी कक्षाचं अजिबात ते उदाहरण नाही. म्हणजे दोघं ऑप्शन काय झाले तुमचे, कट झाले. आता 50-50 वाचलं. तिसरं ऑप्शन बघूया. सामाजिक पहचान के आधार पर छात्रों को अलगाव करना. सामाजिक पहचान के आधार पर छात्रों को अलगाव करना. सामाजिक पहचान म्हणजे आता एखादा उच्च जातीतील असेल तर त्याला सांगायचं, हे बघ रे, हे इकडच्या बेंचवर बैस. एखादा खालच्या जातीतून असेल, त्याला जर असेल तू इकडच्या बेंचवर बैस, असं तुम्ही त्यांना सांगणार का? असा अलगाव करणार का? त्यांच्या सामाजिक पहिचानुसार, सामाजिक परिसरातून आलेल्यानुसार, तू तामिळनाडूचा आहे ना, तू तिकडे बैस, तू महाराष्ट्राचा इकडे बैस, असे करणार का तुम्ही? अजिबात करणार नाही. म्हणजे सामाजिक पहिचानुसार तुम्ही विद्यार्थ्यांना वेगळं करू शकत नाही. म्हणजे 3 ऑप्शन तुमचे कटले आणि जे वाचतं ते तुमचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय. चौथा ऑप्शन काय म्हटलंय? हर बच्चों को सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करणार. म्हणजे काय म्हटलेले त्यांनी, का विद्यार्थ्यांना काय करायचं, त्यांचं सामर्थ्य डेव्हलप करायसाठी काय करायचं, त्याला अवसर प्रदान करणं. अवसर प्रदान करणं म्हणजे त्याला मोके द्यायचे, त्याला संधी द्यायची. हा, तुला गणिताची आवड आहे ना, तुला गणित येत नाही ना, मग एक काम कर, मी तुला काहीतरी अल्कम्पी आणून देतो, ही वाच. म्हणजे काय दिली? संधी दिली तुम्हाला. क्रिकेट खेळता येत नसेल एखाद्या विद्यार्थ्याला, मग काय सांगायचं? तुला खेळता येत नाही, निघतं इथून. मग असं नाही, मी तुला साहित्य देतो, मी तुला सांगतो अशा प्रकारे खेळायचं. म्हणजे तुम्ही काय दिली? त्याला संधी दिली. मग याच प्रकारे तुम्ही काय करू शकतात? विद्यार्थी समावेशी कक्षाचं उदाहरण चौथं आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर 15वा प्रश्न काय म्हटलेले आपण वाचूया. अधिगम कठिनाइयों से जूझते छात्रों की जरूरतों को संबोधित करने के लिए एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए. म्हणजे अधिगम की कठिनाइयों से जूझते बच्चे. जूझते म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे, तर शिक्षकाने काय करू नये. बरोबर आहे का नाही? अडथळा निर्माण होत आहे. 3 ऑप्शन तुम्हाला आता निगेटिव्ह विचारलेले, म्हणजे 3 ऑप्शन तुम्हाला पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल, ते तुम्हाला ओळखायचं आणि ते तुमचं उत्तर असेल. आता पहिलं काय म्हटलेलं आहे? दृश्य सामग्री का इस्तेमाल करना. क्या करना चाहिए? दृश्य सामग्री का इस्तेमाल करना. हे चांगलं आहे. बरोबर आहे का नाही? चांगलं आहे. म्हणजे काय असेल? हे तुमचं उत्तर नाही, कारण तुम्हाला निगेटिव्ह विचारलेलं आहे ना. निगेटिव्ह विचारलेले दृश्य सामग्रीचा उपयोग, हे चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांना दृश्य सामग्रीचा उपयोग केला तर चांगलं होईल. 2 म्हटलंय संरचनात्मक शिक्षणशास्त्र उपागमों का इस्तेमाल. हे पण चांगलं आहे, कारण संरचनात्मक शिक्षणशास्त्र म्हणजे काय असेल? विद्यार्थ्यांना एखादं काही समजून द्यायचं असेल, त्याची संरचना काय असेल, त्याचं स्ट्रक्चर काय असेल, हे तुम्ही संरचनात्मक शिक्षणशास्त्राचा उपयोग केला तर ते पण चांगलं आहे. त्याच्यानंतर म्हटलंय व्यक्तिगत, तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? व्यक्तिगत शैक्षणिक योजना बनाना. बघा, व्यक्तिगत शैक्षणिक योजना म्हणजे विद्यार्थ्यांना काय विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार किंवा विद्यार्थ्यांच्या याच्यानुसार तुम्ही व्यक्तिगत योजना शिकवण्यासाठी बनवल्या.
विद्यार्थ्यांना गणितामध्ये अडचण निर्माण होत आहे, तर तुम्ही गणित शिकवण्यासाठी तुम्हाला एखादा त्रिकोण त्यांना समजत नसेल तर त्रिकोणा संदर्भात व्यक्तिगत काहीतरी तयार केलेलं आहे, हे पण चांगलं आहे. पण चौथं ऑप्शन काय म्हटलंय, शिक्षण शास्त्र और आकलन की जटिल संरचना का प्रयोग करना. बघा आता काय म्हटलंय, संरचना का प्रयोग करणं इथे पण आहे, पण कोणत्या प्रयोग करायचे आहेत, जटिल संरचना का. जटिल म्हणजे काय, कठीण संरचनांचा प्रयोग करायचा, कठीण संरचनांचा. आता त्या विद्यार्थी पहिलेच काय प्रश्न काय म्हणतोय का, तो विद्यार्थी अधिगम करताना काय जुजते म्हणजे त्याला पहिलेच काय होतं, अडथळा निर्माण होतो, त्याला पहिले समजत नाही. आणि तुम्ही जर ती शिक्षण शास्त्रावर आकलनची जी संरचना ती जर जटिल करून टाकली, जटिल म्हणजे काय, कठीण करून टाकली, कठीण जटिल म्हणजे किचकट, किचकट करून टाकली तर त्याला समजेल का, अजिबात समजणार नाही. म्हणून चौथं ऑप्शन काय आहे, हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे काय होतं, तुम्हाला इथे निगेटिव्ह विचारलेलं होतं का शिक्षकाने काय उपयोग केलं नाही पाहिजे, काय उपयोग केलं नाही पाहिजे, तर शिक्षण शास्त्राची जी जटिल प्रक्रिया असते ती उपयोग केली नाही पाहिजे, सोपी प्रक्रिया उपयोगी केली पाहिजे ना. तर शिक्षण शास्त्राने आणि आकलनासाठी जर जटिल प्रक्रियेचा उपयोग केला तर त्यांना पहिले काही समजणार नाही. आता प्रश्न आहे 16वा, सर्जनात्मक सर्जनात्मक की पहचान का प्रमुख लक्षण क्या है. बघा आता सर्जनात्मक काय म्हटलंय, म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे कसे सर्जनशील विचार, आपण म्हणतो ना सर्जनशील विचार विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, सर्जनशील विचार. मग आता बघा या जर आपण, तुम्हाला मी सांगितलं होतं पहिले काय करायचं, निगेटिव्ह काढायला शिकायचं, निगेटिव्ह ज्याला काढता आलं त्याला उत्तर काढता आलं, आणि ज्याला जमलं नाही मग त्याचं थोडं भविष्य धोक्यात असतं. आता कम परिज्ञानता, आता म्हणजे काय, जी बोधगम्यता असते ती जर कमी असेल तर विद्यार्थ्यांसाठी सर्जनात्मक चिंतन होईल का, बोधगम्य निवेद काय सर्जनशील चिंतन होईल का, अजिबात होणार नाही. पहिलं कटलं. दुसरं ऑप्शन पॉझिटिव्ह आहे, आपण बाजूला ठेवूया. अतिसक्रियता, अतिसक्रियता म्हणजे एखादा टॉपिक तुम्हाला शिकवायचा, फक्त विद्यार्थ्यांना फक्त अतिसक्रिय करून ठेवायचं का, अतिसक्रिय करून ठेवायचं का, हे पण चालणार नाही. फक्त अतिसक्रियता, सक्रियता, सक्रियशील विद्यार्थी पाहिजे, अतिसक्रियता, असतर्कता म्हणजे त्याचं काहीच लक्ष नाहीये, काहीच लक्ष नाहीये, वाटतं शिक्षक शिकवतोय लक्ष द्यायचं नाही तर नाही द्यायचं, म्हणजे हे पण तिघ ऑप्शन तुमचे कटले. मग जे ऑप्शन वाचलेले काय म्हटलंय, अपसारी चिंतन. अपसारी चिंतन म्हणजे काय, त्या सर्जनशील चिंतन केव्हा करू शकेल, ज्या वेळेला ते अपसारी असेल. अपसारी म्हणजे तो काय करेल, वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देईल. त्याला जर सरांनी विचारलं सर्जनात्मक चिंतन केव्हा डेव्हलप होईल, सांग रे बाबा भारतात प्रदूषणाची कारण काय आहेत, तर एखादा विद्यार्थी सांगेल सर आपल्या भारतामध्ये वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला, म्हणून काय झालं प्रदूषण वाढलं. दुसरा विद्यार्थी म्हणेल नाही नाही सर आपल्याकडे वृक्षतोड झाली त्याच्यामुळे पावसाळा पडत नाही त्याच्यामुळे प्रदूषण झालं. लगेच लोक काही विद्यार्थी म्हणतील नाही सर प्लास्टिकचा वापर झाला. म्हणजे काय होईल, त्यांच्या सर्जनशीलतेला त्याच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी काय झालं, अपसारी चिंतन हे त्याला काय आहे, प्रमुख लक्षण झालं ना. म्हणून याचं उत्तर काय आहे, ऑप्शन 2. त्याच्यानंतर प्रश्न 17वा आहे, विविध पृष्ठभूमि से अधिगम कर्ताओं को संबोधित करने हेतु एक अध्यापक को डैश डैश करना चाहिए. विविध पृष्ठभूमि के अधिगम कर्ताओं को संबोधित करने के लिए, म्हणजे वेगवेगळ्या पृष्ठभूमीमधून विद्यार्थी आलेला आहे त्याला संबोधित करण्यासाठी, संबोधित म्हणजे त्याला नाव देण्यासाठी तुम्ही काय कराल त्याला, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. एक अध्यापक को क्या करना चाहिए. आता पहिला ऑप्शन काय म्हटलेले, नीट बघा बरं, पहिला ऑप्शन काय म्हटलेले, विविध विविध संबंधी मुद्दों पर बातचीत टाळनी चाहिए. आता मला सांगा, तुम्ही जर शिक्षक आहात आणि तुम्ही जर बातचीत टाळली म्हणजे त्याच्या पृष्ठभूमीवर त्याच्या समस्या त्याच्या काय आहेत, मग तू लेट का येतो हे जर तुम्ही त्याला विचारलंच नाही तर त्याची पृष्ठभूमी काय आहे, तो का लेट आला, असे कपडे का आहेत, त्याने कपडे स्वच्छ का नाहीत, हे जर तुम्ही त्याला विचारलंच नाही तर त्याची पृष्ठभूमी तुम्हाला माहित पडेल का, अजिबात माहित पडणार नाही. म्हणजे काय झालं, हे शिक्षकाने असं केलं वागलं पाहिजे का, अजिबात वागलं नाही पाहिजे, म्हणजे काय झालं, निगेटिव्ह झालं ते. 2 काय म्हटलंय, विविध विन्यासाचे उदाहरण लेणे चाहिए. बघा
हे पॉझिटिव्ह विविध विन्यासों से उदाहरण लेणे चाहिए. विविध विन्यासो म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्कृती असेल, वेगवेगळ्या काय असेल. आता एखादा म्हणत असेल, हा एखादा म्हणत असेल का का सर नाही बाबा आमची परिस्थिती खूप हालाकीची आहे, आम्ही शिकू शकत नाही. तर शिक्षकाने काय सांगितलं पाहिजे, अरे नाही बाबा असं नाही राहत. समोरचा आपला राजू आहे ना, तो राजू पण काय त्याची परिस्थिती पण खूप हालाकीची आहे, पण बिचारा बरोबर शाळेत येतो, टायमावर येतो. तो पण त्याची पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही तरी तो शाळेत येतोच ना. मग तू पण का शिकणार नाही, तू पण शिकला पाहिजे. म्हणजे काय झालं, हे तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे, हे पॉझिटिव्ह मिळालेलं आहे. हे पॉझिटिव्ह मिळाले. आता पॉझिटिव्ह आपण थोडं बाजूला ठेवूया. पॉझिटिव्ह आपण थोडं बाजूला ठेवूया. अजून तिसरं ऑप्शन बघूया. सभी के लिए मानकीकृत आकलनों का इस्तेमाल करना चाहिए. सभी के लिए मानकीकृत आकलनों का. मानकीकृत आकलन म्हणजे सगळ्यांसाठी फक्त लेखी परीक्षा तर लेखीच परीक्षा, तोंडी द्यायची नाही. आता एखादा गरीब पृष्ठभूमी, समजा त्याच्याकडे चांगला पेन नसेल, पॅड नसेल, काही नसेल, आणि तुम्ही जर त्याला म्हणायचं लेखीच परीक्षा लिही. आता त्याचा समजा त्याचा एखादा लिखाण काम चांगलं नसेल काहीतरी, मग तुम्हाला जर सगळ्यांना एकच मानकीकृत अभ्यासक्रम लावला तर त्याला परत पहिलेच लिहिता येत नव्हतं, तर लिहिण्यामध्ये त्याला मार्क मिळणार नाही. मग तुम्ही त्याची तोंडी परीक्षा घेतली असती तर चांगलं झालं असतं. पण तुम्ही मानकीकृत अभ्यासक्रम, पाठ्यक्रम किंवा मूल्यांकन केल्यामुळे काय झालं, मानकीकृत आकलन केल्यामुळे फक्त त्याचं एकाच पक्षाचं आकलन होईल. त्याच्यामुळे समजा एखाद्याला भाषण खूप चांगलं येतं पण त्याला लिहिता येत नाही. आता बहिणाबाई चौधरीचं उत्तम उदाहरण आहे. काय आहे का त्यांना लिहिता येत नव्हतं. काय लिहिता येत नव्हतं, पण कविता म्हणता येत नव्हत्या. आणि जर तिथे जर सांगितलं असतं की तुम्हाला ज्या दिवशी लिहिता येईल त्याच दिवशी तुमच्या कविता छापू, असं जर केलं असतं तर आज कविता आपल्यापर्यंत आल्या असत्या का? अजिबात नाही. म्हणजे काय केलं, मानकीकृत मूल्यमापन करायचं नाही. म्हणजे हे काय झालं, तुमचं चुकलेलं आहे. म्हणजे काय झालं, हे ऑप्शन काय झालं तुमचं, निगेटिव्ह झालं ना. तिसरं ऑप्शन पण काय निगेटिव्ह झालं. हे दोन आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे. चौथं काय म्हटलेलं आहे, ऐसे कथनों का इस्तेमाल करना चाहिए जो नकारात्मक रूढीबद्ध धारणाओं को मजबूत करे. बघा, अजून त्यापेक्षा काय झालं, अजून त्यापेक्षा कठीण करून टाकलं. अजून त्यापेक्षा कठीण करून टाकलं. म्हणजे बघा, असे चर्चा करायची तर नकारात्मक रूढीबद्ध. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी आर्थिक परिस्थितीवर तो शिकू शकत नाही, मग शिक्षकाने असं सांगायचं का, अरे ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती राहत नाही ते मुलं शिकू शकत नाही, पुढेच जाऊ शकत नाही. अशी म्हणजे तुम्ही त्याला मजबूत करणार का नकारात्मक भावनाला? एखाद्या विद्यार्थ्याची नकारात्मक रूढीबद्ध असेल का, सर आर्थिक परिस्थिती माझी नाही, मी शिकू शकत नाही, मग तुम्ही शिक्षक म्हणून काय सांगाल, बरोबर आहे, ज्याची आर्थिक परिस्थिती आहे तो शिकू शकत नाही, त्याचं काहीच खरं नसतं, असं तुम्ही सांगणार का? म्हणजे काय, हे तीन ऑप्शन निगेटिव्ह झाले. आणि तुमचं पॉझिटिव्ह काय मिळालं मग तुम्हाला, ऑप्शन ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर झालं. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर झालं. विविध विन्यासाचे उदाहरण लेणे चाहिए. म्हणजे त्याला काय सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांना, का आर्थिक परिस्थिती असं काही नसतं. या राजूची परिस्थिती कशी होती, या ओमची परिस्थिती कशी होती, ते बिचारे शिकलेच ना, ते येतायच ना शाळेत, कसं काय शिकताय? म्हणजे काय दिलं, विविध उदाहरण तुम्ही त्याला देऊन त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्याला प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही केलं. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे, अधिगम की अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है. म्हणजे बघा, अधिगम अधिगम की अभिप्रेरणा, अधिगम की अभिप्रेरणा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा उत्साह त्याला अभिप्रेरणा, उत्साह कसा तुम्ही टिकून ठेवणार, कायम कायम रखा जा सकता है म्हणजे टिकून कसा ठेवणार. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों को दंड देकर. आता जर तुम्ही मुलांना दंड दिला म्हणजे शिक्षा दिली तर खरंच विद्यार्थी चांगले शिकतील का, त्यांची प्रेरणा कायम राहील का? अजिबात नाही. म्हणजे काय झालंय, पहिलं ऑप्शन तुमचं चुकलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन, परवीनता अभिमुखी लक्ष्य पर जोर देकर. म्हणजे बघा, त्या विद्यार्थ्यांना जे पण ज्ञान द्यायचं ते त्यांच्या योग्यतेला पाहिजे, त्याला त्याच्यावर बोललं पाहिजे, बरोबर आहे का नाही? त्या संदर्भात त्यांनी वाचलं पाहिजे. अभिमुखी लक्ष म्हणजे त्यांच्या जीवनात जे लक्ष आहेत ते लक्ष साधण्यासाठी तुम्ही काय दिलं पाहिजे त्याला, प्रवीणता म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे. म्हणजे काय झालं, दोन पॉझिटिव्ह आहे. दोन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. दुसरं ऑप्शन काय झालं तुमचं, पॉझिटिव्ह ऑप्शन आहे.
हे तुमचं पॉझिटिव्ह आहे. दुसरं तिसरं काय म्हटलंय, बच्चों को बहुत आसान क्रियाकलाप देकर. आता बहुत आसान, आता समजा तुम्ही जर विद्यार्थ्यांना एकदम, आता 5वीचा विद्यार्थी आहे ना, त्याला जर सांगितलं म्हण रे 1 2 आता तो विद्यार्थी काय करेल, म्हणून देईल. म्हणजे एवढा आसान क्रियाकलाप देणार का तुम्ही त्यांना? एवढा आसान देणार का? एवढा आसान दिलं तर ते शिकतील का? 10वीचा विद्यार्थ्याला तुम्ही जर सांगितलं एबीसीडी पाठ कर, काय महत्व उरलं का? एवढा आसान क्रियाकलाप म्हणजे विद्यार्थ्यांना जे दिलं फक्त आसान देऊन मजा आहे का? अजिबात नाही. चौथं काय म्हटलंय, यंत्रवध याद करणे पर जोर देकर. म्हणजे तुम्ही फक्त त्याला पाठांतर करायला लावायचं, असं करायला लावणार का? अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन 2 हे काय तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर शर्मंदगी. म्हणजे काय शर्मंदगी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना तुम्ही नाराज करायचं, काहीतरी करायचं, असं करणार का? या संदर्भात आलेला प्रश्न आहे. तर शर्मंदगी काय करते, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही नाराज केलं, त्याला शर्मिंदा केलं, तर त्याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो, अध्यापनावर काय परिणाम होतो, या संबंधी आलेला हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन दिलेले संज्ञान में कोई संबंध नहीं. आता संज्ञान में शर्मंदी का संज्ञान में कोई संबंध नाही असं थोडी आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही नाराज केलं, त्याचा अपमान केला, तर अपमान केला तर नक्कीच त्याचा अध्यापनावर परिणाम होईल ना. अध्यापनावर परिणाम होईल म्हणजे काय झालं, हे ऑप्शन चुकलेलं आहे. अध्यापनावर परिणाम होईल ना, म्हणजे निगेटिव्ह झालं. संज्ञान पर नकारात्मक प्रभाव पड सकता है. बघा हे ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. 2 काय पॉझिटिव्ह आहे. कारण संज्ञान जे शिक्षणावर जी विचार प्रक्रिया असते त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडेल ना. एखादा अभ्यासू विद्यार्थी असेल आणि त्याला जर तुम्ही काहीतरी अपमान केला त्याचा, तर तो काय करेल, चांगल्या प्रकारे अभ्यास करणार नाही, म्हणजे नकारात्मक प्रभाव पड सकता है. म्हणजे 2 हे पॉझिटिव्ह आहे. 3 काय म्हटलंय, बच्चों को अधिगम हेतु अभिप्रेरित करने के लिए बहुत प्रभावशाली है. बघा म्हणजे काय म्हटलंय तिसरं ऑप्शन, का विद्यार्थ्यांना अधिगमसाठी अभिप्रेत म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शर्मंदगी केली पाहिजे. खूप चांगलं आहे. चांगलं आहे का? अजिबात नाही. काय वाईट आहे. हे पण ऑप्शन तुमचं कटलं. आता चौथा ऑप्शन बघूया, के भाव को अध्यापन अधिगम प्रक्रिया में बारंबार पैदा करना चाहिए. म्हणजे के भाव को म्हणजे शर्मंदी को, म्हणजे अपमानित, शर्मंदी को अध्यापन प्रक्रिया में बारंबार पैदा करना चाहिए. म्हणजे वारंवार शर्मंदी, मुलांचा अपमान करायचा का मुलांचा जर तुम्ही वारंवार जर अपमान करणार तर ते मुलं शिकतील का योग्य? अजिबात शिकणार नाही. म्हणून याचं ऑप्शन काय आहे, 2 हे त्याचं उत्तर आहे. आपण उर्वरित जे प्रश्न आहेत ते सायंकाळी बघूया.